त्यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही, स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही. तेच ते चराट आणि तेच ते दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप खोटे, या पलीकडे ते काहीही करू शकत नाही. बरं, एक वेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील, त्यात गौप्यस्फोट कसला? या त्याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हा गौप्यस्फोट आहे? अहो, मोदी आणि शहांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही, तिथे आम्ही कोण देणार? नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, मुख्यमंत्री पदाला एक समजलं नाही, नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्री पद देणार? कशा घाटाचे फोन करतील? देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून भडकल्यासारखे बोलत आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्यांच्या पायाखालून सरकते पूर्णपणे. ते लोकसभा हरतायत, ते राजकारण हरतायत या राज्याचे, उद्या त्या विधानसभा हरणार आहेत. ज्या प्रकारचं राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केलं, ती तलवार त्यांच्यावरच उलटते आणि त्या भयातून हे अशा फटाके, ते काय म्हणतात ना, स्फोट नाही, लवंग्या फटाक्या फोडतायत. लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रात. त्यांच्याकडे कल्याणमध्ये पक्ष प्रवेशाची ऐतिहासिक घटना घडली आहे. पुरुषोत्तम चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश एकाच दिवसात ठाकरे गटात वापस झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्ष प्रवेश, हे प्रश्न काय सांगले विचारण्यासारखे नाहीये. रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमयाने आरोप केलेले होते, त्यांनाच आता उमेदवारी जाहीर केली. आता किरीट सोमया जातील प्रचाराला, त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस हा मुलुंडचा नागडा पोपटलाल, बरं का, हे जातील प्रचाराला. त्यांना जाणं गरजेचं आहे. त्यांचे आयकॉन्स आहेत, ते त्यांचे आयकॉन्स आहेत. वायकर, शेवाळे आणि कोण यामिनी जाधव, या तिघांना तुरुंगात टाकणार होते फडणवीस आणि सोमय्या. आता त्यांना खांद्यावर घेऊन नाचणार आहेत ते. आम्ही सुद्धा पाहतोय कसा प्रचार करतात ते. योगी आदित्यनाथची केली जात नाही, सांगितलं. मोदींचे हेलिकॉप्टर तपासा, अमित शहाची तपासा, फडणवीसांची तपासा, पण विरोधी पक्षांना त्रास द्यायचा. आम्ही किती कार्यक्षम आणि निष्पक्ष आहोत हे फक्त विरोधी पक्षाच्या बाबतीत कारवाई करून ते दाखवतात. हो, पाहू ना आपण योगीने काय आणलं असेल आणि काय गेलं असेल कुठे. कसं आहे, या सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार उभे आहेत. सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.